नमस्कार, मी कैलास पवार, संस्थापक अध्यक्ष भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्था। आज भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, ग्रामीण भाग विकास, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या गरजू मुलींसाठी आज ही संस्था उत्कृष्टरित्या राज्यस्तरीय स्वरूपाचं उत्कृष्ट कार्य करीत आहे। या संस्थेसोबत असंख्य लोक जोडले गेलेले आहेत, असंख्य सेवाभावी लोक या संस्थेसोबत आहेत आणि असंख्य मार्गदर्शक या संस्थेला लाभत आहे। याचा मनस्वी सार्थ अभिमान वाटतो। खऱ्या अर्थानं भूमी फाउंडेशनचा जो प्रवास अतिशय खडतर परिस्थितीतून झाला आणि खऱ्या अर्थानं खडतर परिस्थितीत जीवन जगणाऱ्या घटकाला आज संस्था उभं करत आहे, याचा देखील मनस्वी आनंद आहे। या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी सातत्यानं वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात, विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबवण्यात येतात। त्यातला एक अत्यंत उपयुक्त उपक्रम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने 19 फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय स्वरूपाची वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाते। या वक्तृत्व स्पर्धेत ऑनलाईनरित्या सहभाग घेतला जातो। गुगल मीटवरती 19 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता ही ऑनलाईन परीक्षा गुगल मीट या लिंकवरती संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे। प्रत्येक विद्यार्थ्याला जे सहभागी झालेले आहेत, ज्या विद्यार्थ्यांनी आपलं नाव नोंदणी केलेली आहे, ऑनलाईन माहिती भरलेली आहे, अशा विद्यार्थ्यांना प्रत्येक विद्यार्थ्याला या स्पर्धेत आमची आयोजक टीम ही प्रत्येकाला वेळ देणार आहे। त्यामुळे मी प्रत्येकाला या निमित्ताने पुन्हा एकदा आव्हान करत आहे, जास्तीत जास्त मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी याच्यात सहभागी व्हावे आणि या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेऊन आपला विचार मांडण्याची संधी आपण स्वीकार करावी आणि हा एक उत्कृष्टरित्या आपल्याला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेला आहे, याचा देखील आपण लाभ घ्यावा। या वक्तृत्व स्पर्धेमध्ये 1ली ते 4थी, 5वी ते 7वी, 8वी ते 10वी, 12वी ते 11वी ते 12वी आणि ग्रॅज्युएशन असे 5 गट तयार करण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक गटावाईज पहिला, दुसरा, तिसरा असा क्रमांक काढण्यात येणार आहे आणि क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा संस्थेच्या येणाऱ्या आगामी कार्यक्रमात अतिशय चांगल्या प्रकारे सन्मान त्या विद्यार्थ्यांचा करण्यात येणार आहे। सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित असा सन्मान करण्यात येणार आहे। त्यांच्या पुढील भविष्यासाठी अधिक चांगल्या प्रकारच्या शुभेच्छा कशा देता येईल या स्वरूपात आम्ही त्याचा नेहमी सातत्याने प्रयत्न करत असतो आणि एक कौतुकाची थाप देखील त्यांच्या पाठीवर पडणार आहे। या निमित्ताने मी सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी, विद्यार्थिनी या सर्वांना एक पुन्हा विनम्र आव्हान करत आहे, आपण मोठ्या संख्येने त्यात सहभागी व्हा आणि काही विद्यार्थ्यांना जर तांत्रिक अडचण असेल किंवा तो फॉर्म भरण्यासाठी किंवा जी ऑनलाईन माहिती ती लिंक दिली गेलेली आहे, त्या लिंकवरती जी माहिती भरण्यासाठी काही अडचण येत असेल तर आपण त्या दिलेल्या तिथं जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती आपण संपर्क करा आणि संपर्क करून तुम्हाला आमची टीम मदत करेल आणि आमच्यासोबत जोडून घेण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहेत। त्यामुळे आमच्या टीमच्या मदतीनं आपण या संस्थेच्या उपक्रमात या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आपण सहभागी व्हा आणि नक्कीच आपलं मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत। या संस्थेसोबत आपण देखील जोडले जात आहात, याचा देखील आम्हाला मनस्वी आनंद आहे आणि ही राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा 19 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 7 वाजता गुगल मीट वरती ही वक्तृत्व स्पर्धा सुरू होईल। त्यामुळे मी प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनींना आव्हान करत आहे की आपण संध्याकाळी 6:30 वाजता ही लिंक आपल्याला एक ग्रुप तयार करण्यात येईल। जे विद्यार्थी याच्यात सहभागी झालेले असतील या विद्यार्थ्यांचा एक ग्रुप तयार करण्यात येईल। त्या ग्रुपवरती वेळोवेळी अपडेट माहिती पाठवण्यात येईल आणि 18 तारखेला दुपारी 1च्या पुढं ती लिंक त्या ग्रुपवरती टाकण्यात येईल। म्हणजे तुम्हाला 19 तारखेला या लिंकद्वारे आपण जॉईन होऊ शकता। प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये गुगल मीट हे ॲप असणं गरजेचं आहे। त्याच्यावरती आपण आपल्या घरात राहून या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊ शकता आणि आपण आपल्या घरात राहून ह्या वक्तृत्व स्पर्धेत सहभाग नोंदवून एक चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट सर्टिफिकेट असेल, जे विद्यार्थी पहिला, दुसरा, तिसरा नंबर पटकवतील हा नंबर सुद्धा आपण घरात बसून पटकवू शकता। फक्त याच्यात एवढंच आहे की आपल्याला याच्यात सहभागी व्हायचं आहे आणि आपण याच्यात सहभाग नोंदवायचा आहे। तर पुन्हा एकदा सगळ्यांना विनम्र विनंती देखील आहे तर जास्तीत जास्त मोठ्या संख्येने आपण याच्यात सहभागी व्हा आणि आपलं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर।